हे गाईज, हॅलो. सो तुम्ही डेफिनेटली विचार करत असाल की मी रेनकोट घातला आहे, मागे ऋषी दिसतोय, तो पण रेनकोटमध्ये आहे. कुठे चाललो आहोत? आम्ही चाललो आहोत भीमाशंकरला. आता दुपारी आय गेस 3 वाजले आहेत. आम्ही आता इथून निघतो आहे कल्याणवरून आणि इथून आता आम्ही जाऊ आधी जुन्नरला आज स्टे करणार आहोत आणि उद्या जाणार आहोत आम्ही सकाळी भीमाशंकरला. सो ऋषी पण आहे. ऑल सेट ऋषी? हो. सो आता आम्ही पटापट निघतो. इथून आम्हाला जायचं आहे जुन्नरला. संध्याकाळच्या आत पोचायचं आहे आम्हाला, रात्र व्हायच्या आत तरी ॲटलिस्ट, कारण आम्हाला मध्ये लागणार आहे माळशेज घाट. सो चला, तुम्हीसुद्धा आमच्यासोबत या एका नवीन जर्नीमध्ये, आणि आय होप तुम्हाला पण नक्कीच आनंद वाटेल या आमच्या शॉर्ट ट्रिपचा. चला तर निघूया. सो आता मी ते उतरलेलो जरा टोकावडेच्या इथे, कारण गाडीमध्ये हवा चेक करायची होती, कारण इथून पुढून घाटाचा रस्ता चालू होईल. सो आता 5:15 होत आहेत संध्याकाळचे. आम्हाला अंधार पडायच्या आत घाट क्रॉस करायचं आहे. चला तर आता आपण निघूया इथून माळशेज घाटाच्या दिशेने. जाताना खूप धुकं होती, पाऊस होता, त्यामुळे आम्हाला कुठेच उतरता आलं नव्हतं मध्ये. पण ही क्लिप मी आता मुद्दामून टाकतोय. हा येतानाचा व्हिडिओ आहे, हा कुठेतरी मी मध्ये ॲडजस्ट करतोय. माझ्या मागे बघू शकता, हा पूर्ण घाट आहे, जिथून माळशेज घाट, जिथं आपण चढलेलो, जिथून आता उतरलो आहे आम्ही. आणि ते एक छान एक अशी पठार टाईप आम्हाला जागा दिसली. म्हटलं थोडंसं इथे सेफ होती म्हणून आम्ही इथे उतरलो. पाऊस नाही आहे आज आणि सकाळची वेळ आहे, त्यामुळे धुकं पण नाही आहेत, तेवढी क्लिअर आहे वेदर, म्हणून आम्ही इथे उतरलो. तुम्हाला दाखवतो इकडचा विहंगम दृश्य, ज्या पर्वतरांगा आणि त्याच्यावर धुक्यांची जी चादर पसरली आहे, खूप छान वाटतं आहे. बघा तुम्ही. चल. सो आपण आता वरती आहोत माळशेज घाटावरती, आणि इथे शनिदेवाचं आणि महादेवाचं एक मंदिर आहे. आपण तिकडे पाया पडूया आणि मग पुढे जाऊया. मागे पूर्ण दरी आहे आणि पूर्ण धुकं पसरलेत रस्त्यांवरती.
आज जास्त गर्दी पण दिसत नाही आहे इकडे माझ्या मते. आय गेस इथे सेक्शन बुधवारी आणि गुरुवारी आले त्या रिझन. हां, आम्ही वीकडेजला आलो त्यामुळे गर्दी नाही आहे आणि इकडे पोलिसांनी पण रेस्ट्रिक्शन्स लावलेत. सो चला आपण पटापट आता पुढच्या प्रवासाला निघूया. तोपर्यंत तुम्ही दर्शन घेऊन घ्या. हर हर महादेव. आता बंद आहे तरी पण चालू आहे. घाट उतरल्यानंतर जो रस्ता लागतोय समजत नाहीये नक्की की पृथ्वीवरच आहे की चंद्रावर आहे. इतके खड्डे इतके खड्डे, इतके चंद्रावर पण खड्डे नसतील तितके खड्डे इथे लागत आहेत. आणि आम्हालाच माहिती आहे आम्ही कसं नॅव्हिगेट करत करत चाललोय. लिटरली प्रत्येक सेकंदाला गाडी उडते. सरकारने ते लवकर लक्ष दिलं पाहिजे अशा रस्त्यांवरती, कारण पूर्ण रस्ता खराब आहे. स्वामी आता इथे जरा हॉल्ट घेतला आहे. मागे ऋषी आहे, त्याला नेचर्स कॉल आलाय त्यामुळे तो गेलाय. मागे बघू शकता मस्त धुकं पसरलेली आहेत, डोंगर अँड ऑल. आता आम्ही इथून 8 किलोमीटर आहे अजून जुन्नर यायला. 15-20 मिनटं लागतील. रस्ता हा वाला खूप छान आहे, एकदम स्मूथ, कुठे खड्डे वगैरे लागले नाहीत. सो छान आहे. तुम्हाला मी दाखवतो इकडचा परिसर किती छान वाटतो. म्हणजे पूर्ण अशी हिरवी चादर कशी घातल्यासारखी वाटते आणि वरती सफेद धुकं बघा तुम्ही. आणि आता आम्ही इथे हॉल्ट घेतला आहे चहा पिण्यासाठी. मस्त गरम गरम आल्याचा चहा पितोय
आम्ही थांबलो आहोत आमदार चहाच्या इथे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथून पुढे जिथे आम्हाला स्टे करायचं आहे ऋषीच्या दादाच्या घरी तिकडे जाणार आहोत. चला तर आम्ही चहा पिऊन घेतो आणि मग घरी पोचल्यानंतर मग तुमच्याशी बोलतो. सो फायनली आम्ही इथे घरी आलेलो आहोत ऋषीच्या दादाकडे. सो उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे भीमाशंकरसाठी. सकाळी लवकर 6-7ला आम्ही निघू इथून. सो बस आत्तासाठी गुड नाईट. आपण भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आता जुन्नरवरून निघतो आहे भीमाशंकरला जाण्यासाठी. सकाळचे आता 8 वाजतात आणि आम्ही पण रेडी आहे. ऋषी पण येतो आहे मागून, स्कूटी काढतो आहे तो. चला आता जाऊया आपण भीमाशंकरला. इथून भीमाशंकर 76 to 80 किलोमीटर्स आहे. सो ऑन द वे आम्ही काय काय एक्सप्लोर करतो आहे, कसे रस्ते आहेत ते तुम्हाला बघायला मिळेल. चला. सो आता आम्ही मध्ये जरा अशी गाडी पार्क केली आहे साईडला, कारण म्हटलं फोटोज काढून घ्या. पुढे पाऊस असेल भीमाशंकरच्या इथे माहीत नाही. इथे तरी नाही आहे, ऊन आहे हलकंसं आणि इतकं छान थंड क्लायमेट झालं आहे. म्हटलं थोडं रेनकोट वगैरे काढूया, फोटोज आत्ताच काढून घेऊया. पुढे माहीत नाही नीट भेटेल नाही भेटेल, परत कपडे ओले होतील. म्हणून म्हटलं इथे थोडंसं पठारासारखं आहे, बघू शकता थोडंसं पठार टाईप आहे. त्यामुळे म्हटलं की आपण इथे फोटोज काढूया. ऋषी आहे इथे, तो ऑर्किड्स बघतोय की त्याला इथे दिसत आहेत का. मोस्टली तर इथे ते हॅबेनारियस दिसत आहेत, बाकी त्याला अजून तरी ते दिसले नाही आहेत. येताना आम्हाला ऑर्किड कलेक्ट करायचेच आहेत तसं पण. सो ठीक आहे, चला आम्ही फोटोज काढतो आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण जाऊया. अजून 26 किलोमीटर. ते पुढं चिखलाचे करतात भात लावायला. छान आम्ही
छान प्रकारे दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन प्रसाद घेऊन आम्ही आता निघालो आहेत बाहेर. आतमध्ये काही बोलता आलं नाही कारण गर्दी होती, त्यामुळे पटापट तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडतोय. कसं झालं ऋषी दर्शन? छान झालं. गर्दी पण कमी आहे त्या मानाने. 15 मिनिटात दर्शन झालं, पण आतमध्ये खूप घाई करतात गाभाऱ्यामध्ये. नीट सांगत नाही काय कसं हे करायचं. पैशावर सगळं आहे सध्या. सगळ्या देवस्थानाची ती हालत आहे. चला तर आता आम्ही इथून निघतो, मग तुमच्याशी बोलतो. सो अशा प्रकारे आमचं भीमाशंकरचा हा व्लॉग इथेच संपतो. आय होप तुम्हाला आवडलं असेल. अँड नक्कीच तुम्हीसुद्धा घर बसल्या दर्शन घेतलं असेलच. खूप छान वातावरण आहे. तुम्हीसुद्धा नक्की या एकदा दर्शनाला. अँड असंच अजून नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व्हिडिओज आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय.